हाय नमस्कार. काय करावं, लय डोक्याला टेन्शन आहे बघा. बानूचा पाय दुखायला लागलाय. चालवली दवाखान्यात, रिक्षा बोलवलंय. हिला आता मला काही हेड्या काढायला यायचं नाही. तिला कुठं न्यायचं म्हणलं ना, माझ्या जीवावर येतंय. जीवावर म्हणजे तिला पायच असा म्हणजे एक एक वेळेस राहिला होता पाय तिचा, परत अजून दुखायला लागलाय पाय. गोळ्या औषध गोळ्या पाजून हो का बाणू. बघा बघा पायाखाली उशी ठेवली अशी. बघा लईच रडती, काय करावं. कळ लागत असेल तिला बी, काय करायचं सांगा. येत आहे का. माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय. आपलं दुखायला लागलं तर आपण पटकन बोलतोय, दवाखान्यात जातोय. कसं त्या लेकरांनी करायचं. मला तर वरच्या वर ना एवढं टेन्शन यायला लागलंय, एवढं टेन्शन की त्याचं मापच नाही बघा. बानूचं लय टेन्शन आहे मला. बानू आता बारकी नाही, 6 वर्षाची बानू आहे. म्हणजे 6वीत आहे बानू. 6 वर्षाचीच म्हणते. 6वीचं बानूचं वय आहे. मग विचार करा बानू किती वर्षाची आहे. कसं माझं टेन्शन किती वाढत राहतं. वर्ष ना वर्ष असं वर्ष सरलं की मला टेन्शनच येतंय बानूबाईचं. काय करावं. तिचं लय दुखायला लागलं ना, तर लय भारी खेळते ते. तिला कुणाची गरज लागत नाही लेकराला. आणि तिला काय झालं ना, मलाच काय करमत नाही. आई गेली कामाला, आज कामाला जायचं होतं. नको बाय म्हणलं, लेकरापेक्षा लय अप्रूप नाही. आता त्या रिक्षावाल्याला 1000 रुपये द्यायचं आणि तिथं दवाखान्यात किती जात्यात बघू. मी अजून नाही का ती सिटी कॅन काय करतात ना, कॅन काय पायाचं काय करतात ना, ते इकडं नाही चालवलं. म्हणलं आधी बघावं दवाखान्यात नेऊन. काय तिचं लय नाही काय झालं तर माहिती आहे का. असं मी तिला घेताना एका की तिचा पाय वाजला होता. म्हणजे हाडकं वाजत नाहीत का आपली सुद्धा वाजतात. आता बोटाची वाजवतो, चालताना कंबराची वाजवतो. आणि मग तिचं पाय असं उचलाय गेली, ती पाय वाजला होता तिचा. म्हणजे मला वाटलं तिचं हाडकूच मोडलंय. म्हणजे नाही का आपण हाडकं मोडतोच की, मला वाटलं तिचं हाडकूच मोडलंय. आणि पण ती लईच कळ लागायला लागली तिच्या पायाला बी हात लावू दे नाही, बिलकुलच दे नाही पायाला हात लावून. वरच्यावर लय टेन्शन आणि हात पाय हिन तिला घामन हिन फुटत होया. आज 3 वाजल्यापासून बानू रडत होती. 3 वाजल्यापासून गोगा कसली झोप नाही माझ्या डोळ्याला. काय सांगायचं, असं रात्र दिवस काढावं लागते तया. एवढं पण देवानी सत्व परीक्षा बघून लेकराची. जे दुखायचं ते माझं दुखू दे देवा, पण माझ्या लेकराचं नको. काय करायचं. लय टेन्शन आहे भाऊ बहिणींनो. तुम्ही माझ्या जागेवर असतं तर तुम्ही एवढं टेन्शन घेतलं असतं त्याचं माप नाही. प्रत्येकच आईला टेन्शन असतंय, असं काय नाही की मलाच आहे. पण त्या लेकराला सांगाय तरी यावं नुसतं माझं इथं दुखतंय तिथं दुखतंय. खायला तर ये सांगायचं कळलं असतं. मलाही भूक लागली, मला असं होतंय, मला त्रास होतोय, मला दवाखान्यात नाही असे म्हणली असती बानू. काय झालंय तिला काय नाही हो का, रडती सारखी चालूच आहे तिचं रडणं. आणि इथं डोक्याला बी हात लावते, डोक्याला इथं बी दुखत आहे म्हणतीय. तिला कुठं दुखतंय म्हणलं का नाही, अगं अशी करते. कुठं दुखतंय पिल्ली तुझं, कुठं दुखतं मग बाळाचं, जायचं दवाखान्यात. कुठं दुखतंय दाखव की दाखव. कुठं दुखतंय, कुठं दुखतंय त्या डॉक्टर मामाला दाखवायचं. कुठं दुखतंय बाबा, कुठं दुखतंय तुझं. सारखी रडतीये बघा. आता गप बसली जरा. तिला गोळी निशोब गोळी एक पाजली, जरा बरं वाटत आहे तिला. पण ती न्यावा तर लागणारच आहे. 8-15 दिवस झालं बानूला मी अशीच घालवती, कारण माझ्याकडे पैसे नव्हतं म्हणून अशीच मी घालवत गेली बानूचं दुखणं. कारण एवढं मला तिचं कधीच एवढं दुखलं नाही, पण या बारचीने लई दुखायला लागलं या. काय करावं, लय म्हणजे लई दुखायला लागलं. एवढं तिचं कधीच दुखलं नव्हतं. तिला सर्दी खोकला कफ व्हायचं असलं एक ठीक आहे, पण पाय असं नेमकं काय झालंय त्या पायाचं आणि हिलाच काय करावं. कारण एवढं पैसे माझ्याकडे नाहीत. मी जेवढं आता 2-3 दिवस कामाला जाऊन तेवढं कसं 800-900 रुपये आहेत माझ्याकडं. आता त्या
दवाखान्याला किती देऊ आणि रिक्षावाल्याला किती देऊ. आता कामाचाच रिक्षा आहे. तर चला त्या रिक्षावाल्याचाच फोन येतो या. तर देवाकडे प्रार्थना करा की बानूचं राहू द्या, काय चुकलं असेल बाई राहू द्या म्हणावं. प्रार्थना करा प्लीज लेकरासाठी माझ्या, कारण ही हाय तर मी हाय. नाहीतर मला तिला काय झालं ना मला लय टेन्शन येतं, मला लगे रडायला येतं. तर चला रिक्षावाल्याचा फोन आलाय, मी बोलते काय म्हणतोय, आलाय का काय बघते, निघतो. तर बाय.